पक्षफुटीच्या संकटात उद्धव ठाकरेंना कोणाची साथ? शिवसेनेशी निष्ठा बाळगणारे 3 खासदार कोण? युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील 6 खासदार फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या खासदारांनी संसदेत आपला वेगळा गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे. खासदारांचा गट फोडण्यासाठी आखलेला ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचा दावा शिंदे सेनेतील काही नेत्यांकडून केला जात आहे. गुरुवारी दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत 9 पैकी केवळ 3च खासदार उपस्थित होते. त्यामुळे पक्षफुटीच्या संकट काळातही ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या या 3 खासदारांवर सर्वांचेच लक्ष केंद्रित झाले. त्याविषयी ठाकरे गटातील तब्बल 6 खासदारांनी बंड पुकारत संसदेत आपला वेगळा गट स्थापन केल्याचं समजतं. या फुटीर खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान बंडखोर गटाकडून नाशिक खासदार राजाभाऊ वाजे यांनाही आपल्या गटात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. गुरुवारी मात्र राजाभाऊ यांनी ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला उपस्थिती लावली होती. त्या बैठकीत खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते. कोण आहेत खासदार राजाभाऊ वाजे? नाशिक लोकसभा मतदारसंघातून प्रथमच निवडून आलेले खासदार राजाभाऊ वाजे यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलं आहे. 59 वर्ष राजाभाऊ वाजे यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द शिवसेनेतच घडली आहे. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 40 आमदार आणि 14 खासदारांना घेऊन एकसंध शिवसेनेतून बंड केल्यानंतरही वाजे यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. सध्या ठाकरे गटात फुटीची चर्चा सुरू असतानाच वाजे यांनी मात्र गुरुवारी पक्षाच्या संसदीय बैठकीला हजेरी लावून आपली निष्ठा दाखवून दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे घराण्याशी असलेल्या आपल्या निष्ठेचा त्यांनी पुनरुच्चार केला. ज्या दिवशी मी पक्ष सोडेन त्या दिवशी राजकारणही सोडून देईन, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. राजाभाऊ वाजे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नरचे रहिवासी असून त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिक राजकारणात सक्रिय आहे. 2014 मध्ये त्यांनी सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीची यशस्वी सुरुवात केली. मात्र 5 वर्षांनंतर 2019 मध्ये त्यांना या जागेवर पराभवाचा सामना करावा लागत होता. त्यानंतर 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी नाशिक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत राजाभाऊ यांनी शिंदे सेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला होता. ठाकरे गटाचा नाशिकचा खासदार राजाभाऊ वाजे, अरविंद सावंत ठाकरेंचे विश्वासू सहकारी. मुंबई दक्षिण मतदारसंघातून सलग 3 वेळा खासदार झालेले 72 वर्षीय अरविंद सावंत हे शिवसेना ठाकरे गटातले अत्यंत ज्येष्ठ नेत्यांपैकी एक मानले जातात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून ते पक्षाशी कायमच एकनिष्ठ राहिले. गेल्या अनेक वर्षात शिवसेनेच्या विविध कामगार संघटना आणि स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये सावंत यांनी अत्यंत सक्रिय भूमिका बजावली. लोकसभेत प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी विधान परिषदेचे आमदार म्हणूनही काम पाहिलं होतं. सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी अरविंद सावंत हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड MTNL मध्ये कार्यरत होते. 1967 मध्ये बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 2014 मध्ये एकसंध शिवसेनेने अरविंद सावंत यांना मुंबई दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी दिली. उद्धव ठाकरे यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत त्यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला. त्यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी देवरा यांना याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा पराभूत केला. ठाकरेंच्या शब्दावर मंत्रिपदाचा राजीनामा. 2019 मध्ये एकसंध शिवसेनेने भाजपाशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं होतं. त्यापूर्वी सावंत हे केंद्रातील मोदी सरकारमध्ये मंत्री होते, पण उद्धव ठाकरे यांनी आदेश देताच त्यांनी पक्षासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.